Brought to you by V-Guard. शिवसेना उभाटा पक्षाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज महायुतीवरती टीका केलेली आहे। हे सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे अशी टीका त्यांनी केलेली। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ज्या पद्धतीनं सरकारवर टीका टिप्पणी केली जाते काय म्हणाल? मला वाटतं अंबादास दानवे हे याच अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहतील की नाही याचा त्यांनी विचार करावा। कारण उभाटाची संख्या विधान परिषदेतली काय आहे त्यामुळे आपल्या पायाखाली जळतंय त्याची काळजी घ्या आणि मग भारतीय जनता पार्टीचं किंवा आमचं महायुतीचं शेवटचं सरकार आहे यावर भाष्य करा। महायुती भक्कम आहे। अंबादास दानवे त्या ठिकाणी तुमचं संभाजीनगरला काय झालं? तुम्ही राज्याचे विरोधी पक्ष नेते असून शिवसेनेनं उभाटाला लोळवलंय याची थोडी लाज तर बाळगा। नक्कीच पण पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं पब्समध्ये ड्रग्स पार्टी झाली, आरोपी अटक झाले, आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार। मला वाटतं जळी स्थळी काष्टी पाषाणी देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्याशिवाय महाराष्ट्रातल्या राजकारणातलं पान हलत नाही। कुठल्याही गोष्टीशी देवेंद्रजींचा संबंध नसताना खरं म्हणजे सरकार म्हणून सामुदायिक एखादी टीका करत असताना सरकारवर करायला पाहिजे, समजू शकतो आम्ही। परंतु केवळ देवेंद्र फडणवीसांच्या द्वेषानं किंवा त्यांच्या राजकीय असणारा जो काही जरब किंवा दरार आहे त्याच्या भीतीनं विरोधी पक्ष देवेंद्रजींना टार्गेट करण्याच्या उद्देशानं सारेच त्यांच्यावर टीका करतात, त्यांना जबाबदार धरण्याचा केविलवाना प्रयत्न करतात। नाही पण हा सगळा पैसा सत्ताधाऱ्यांना मिळतोय, मंत्र्यांना मिळतोय असं सुद्धा म्हणतात। दंगेकरांनी टीका केली आहे। नाही, मला वाटतं त्यांनी या संदर्भात काही पुरावे असतील किंवा त्यांना जे वाटत असेल ते लोकप्रतिनिधी आहेत, त्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी त्या ठिकाणी मांडावं। परंतु अलीकडच्या काळामध्ये विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी किंवा नेते उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार। केवळ मीडिया समोर पोपटपंची करायची, टीका करायची आणि विषय सोडायचा, या पलीकडे कुठलाही विषय गांभीर्यानं घेत नाहीत, पाठपुरावा करत नाही। त्यामुळे त्यांचे आरोप तकलादू आणि बिनबुडाचे ठरतात आणि आहेत। विधान परिषद निवडणुका लागल्या आहेत आणि या बिनविरोध व्हावा अशी सरकारची सुद्धा इच्छा आहे। पण अनिल परब ज्या पद्धतीनं विधान करताना आता पाहायला मिळालेले आहेत, घरांचं त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे सर्व मतदारांना, कशा पद्धतीनं पाहता याकडे? नाही, विधान परिषदेच्या बिनविरोध निवडणूक व्हाव्या याच्याशी सर्व पक्ष सहमत एवढ्यासाठी असतात की घोडेबाजार त्या ठिकाणी होऊ नये। ते विचारवंतांचं वरिष्ठांचं सभागृह आहे आणि त्याचं गणिमा राखली जावी यासाठी प्रयत्न असतो। आता अनिल परबांना मराठीचा पुलका आत्ताच आला। 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी माणसांसाठी आपण काय केलं? 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, ते स्वतः मुख्यमंत्री होते। अनिल परब आपण परिवहन मंत्री होतात। मग त्यावेळेला का नाही अशा प्रकारचं शासकीय विधेयक आणून आपण निर्णय केलात? आता अशासकीय विधेयक आणायची वेळ आपल्यावर आली नसती। हे मराठी माणसांविषयी पुतळा मावशीचं प्रेम आहे। कारण या निवडणुकीमध्ये मुंबईतल्या मराठी माणसानं, कोकणच्या मराठी माणसानं आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं यांना झिणकारलंय। बाळासाहेबांच्या शिवसेनेला पाठबळ दिलंय, महायुतीला पाठबळ दिलंय। म्हणून आपण बघाल की मुंबईमध्ये 2 लाख मतदान जास्त महायुतीला उभाटापेक्षा महाविकास आघाडीपेक्षा मिळाले। आणि आता
मराठी पदवीधर मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर अनिल परब यांनी काढलेला हा फंडा आहे, तो यशस्वी होणार नाही। या ठिकाणी अशा प्रकारे हे निवडणुकीसाठी केलेलं भाष्य आहे, निवडणुकीसाठीच घेतलेली भूमिका आहे। आणि भारतीय जनता पार्टीसुद्धा मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या बाजूनं आहे। केवळ घरात काय, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना मराठी माणसांना प्राधान्य मिळायला हवंय, याविषयी आमचं दुमत असायचं काही कारण नाही। नक्कीच राज्याच्या राजकारणात सध्या बांबू प्रकरण प्रचंड गाजते आणि यावर संजय राऊत यांनी सुद्धा महायुतीवर टीका केलेली आहे। एकनाथ शिंदे यांनाच यांच्या पक्षाला बांबू लागला असं ते म्हणतात आणि स्वतः देवेंद्र फडणवीस याच्या यावर विचार करतात की नेमका हा बांबू आता ऑपरेशननी काढायचा की नेमका काढायचा कसा। मला वाटतं बांबू संदर्भात अभ्यास करण्यासाठी पाशा पटेल हे बांबू लागवड करतात, तिथे संशोधन होतं। ज्यांना बांबूच्या विषयी त्या ठिकाणी माहिती हवी असेल, राऊतांनी आपल्या सहकार्यांना घेऊन पाशा पटेल यांच्या बांबू केंद्रावर जावं, म्हणजे बांबू काय असतो, काय करतात याचं त्यांना नीट आकलन होईल। नक्कीच, पण मुख्यमंत्र्यांवर पण त्यांनी टीका केली आहे की बांबूमध्ये मुख्यमंत्र्यांना बोगस डिग्री मिळू शकते। नाही, मला वाटतं बांबूच्या संदर्भात बांबूचे वेगवेगळे उपयोग काय काय होऊ शकतात हे पाशा पटेल त्यांच्या संशोधन केंद्रावरनं नीट सांगू शकतील। त्याच्यामुळे बांबूच्या सर्वांगीण माहितीसाठी आणि सर्वकष वापरासाठी तिथेच जाणं आवश्यक आहे। नक्कीच ज्या पद्धतीनं सध्या आरक्षणाचं लोण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरतं आहे आणि प्रकरण चिघळतं असं सुद्धा बोललं जातं, यामध्ये नाना पटोले यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे। ते म्हणत आहेत की धनगर आरक्षणासंदर्भात भाजपनं 10 वर्षापूर्वीच घोषणा केली होती, पण भाजपचे नेतेच नंतर फिरले, यावर काही बोलले नाही आणि मग सरकार नेमकं करतं आहे का असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत। मला वाटतं नाना पटोलेंचं काँग्रेसचं सरकार अनेक दशकं या महाराष्ट्रात सत्तेत होतं। जेव्हा महाराष्ट्रात होतं तेव्हा दिल्लीतही सत्तेत होतं। त्यावेळेला आरक्षणाच्या भूमिकेसंदर्भात आपल्या तोंडात कोणी बोळा भरला होता का? तुम्हाला निर्णय घ्यायला हाताला लखवे जात होते का? त्याच्यामुळं मला वाटतं केवळ राजकीय अभिनिवेशातना अशा प्रकारच्या टीका त्या ठिकाणी होत आहेत। पण माझं एक ठाम मत आहे, या ठिकाणी अशा प्रकारे जातीपातीमध्ये भिंती उभ्या राहता कामा नये, जातीय तेढ निर्माण होता कामा नये आणि पुरोगामी महाराष्ट्र म्हणून जे महाराष्ट्राकडे पाहिलं जातं त्याला त्या ठिकाणी कलंक लागेल अशा प्रकारचं कृत्य किंवा वक्तव्य महाराष्ट्रातली कुठल्याही पक्षानं नेत्यानं करू नयेत। जो उपेक्षित समाज आहे, जो गरीब समाज आहे, ज्याला गरज आहे त्याला संविधानाच्या अधीन राहून सरकार देण्याची मानसिकता आहे आणि त्यासाठी संवादातनं चर्चेतनं मार्ग काढावा। सरकार सगळ्यांना मदत करायला तयार आहे, कोणावरही अतिक्रमण किंवा त्यांच्या अधिकारांवर गदा न येता। नक्कीच, पण ज्या पद्धतीनं नाना पटोले म्हणतात की धनगर आरक्षणाचा मुद्दा राहिला बाजूला आणि ओबीसी मराठा वाद पेटवतोय, सरकारवरती आरोप करतायत। नाही, मला वाटतं आता त्यांचं समाधान ओबीसी आणि मराठ्यांनी वादाने नानांचं होत नसेल म्हणून तिसरा वाद धनगरांचा निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। मला वाटतं अशा प्रकारचे महाराष्ट्र जो एकसंघ आहे, जो सलोख्यानं गावात वाड्या वस्त्यांवर महाराष्ट्रातला माणूस राहतो, त्याच्यात अशा प्रकारचं विष कालवण्याचा प्रयत्न करू नये। महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही। नक्कीच, काँग्रेसने आता एक नवीन दारा दिला आहे की मुख्यमंत्री जो आहे तो आता काँग्रेसचाच होईल विधानसभेमध्ये आणि विश्वजित कदम यांच्यासाठी हा नारा दिला जातो। विश्वजित कदम काँग्रेसचे पुढचे मुख्यमंत्री असतील अशा पद्धतीच्या घोषणासुद्धा झाल्या त्या ठिकाणी, काय म्हणाले? नारा तर कुठलाही पक्ष देऊ शकतो, कुठल्याही नेत्याला मुख्यमंत्री व्हावंसं वाटतं किंवा त्याच्या समर्थकांना वाटतं। आता तिन्ही पक्षामध्ये 3 मुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक पक्ष इच्छुक आहे, पण त्याकरता राज्यामध्ये त्या 145ची मेजॉरिटी यावी लागते आणि ती मेजॉरिटी आल्यानंतर ज्या 3 पक्षांचं किंवा महायुती किंवा महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यात एकोप्यानं मुख्यमंत्री होत असतो। त्याच्यामुळे तोपर्यंत अशा गोष्टी किंवा अशा प्रकारचे वक्तव्य हे बोलाची कडी आणि बोलाचा भात असंच त्या ठिकाणी बघावं लागेल। विधानसभेमधचा काही फॉर्म्युला ठरला आहे भाजपचा, कारण जी बैठक झाली सूत्रांच्या माहितीनुसार 165 जागा भाजप लढवेल असं बोललं जातं आहे,
नाही, अजून तरी जागा वाटपांच्या संदर्भात अंतिमता कुठलाही निर्णय नाही माझ्या माहितीप्रमाणे, आणि ह्या जाहीरपणे बोलायच्या गोष्टी नाहीत. तिन्ही पक्ष आपल्या पक्षात बसतील, नंतर एकत्रित बसतील आणि महायुती म्हणून सामुदायिक निर्णय होईल. एकमेकांना विश्वासात घेऊन सुसंवादातनं अशा प्रकारच्या जागा वाटपांचा निर्णय होईल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.